नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक कौस्तुभ चंद्र निगडे स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये फोटॉन कॉमर्स अकॅडमी. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण शिकणार आहे कंपनी, कॉन्सेप्ट ऑफ कंपनी. कंपनी लॉ हा समजण्याच्या आधी सर्वात आधी आपल्याला कंपनी हा जो कॉन्सेप्ट आहे हे समजणे गरजेचे आहे. त्यानंतर आपण वळू कंपनी लॉ आपल्या सब्जेक्टकडे. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहे हिस्टॉरिकल डेफिनेशन ऑफ कंपनी. कंपनीची आपण आज हिस्टॉरिकल डेफिनेशन पाहणार आहे. आता हा कंपनी हा जो वर्ड आहे हा वर्ड्स आला आहे लॅटिन वर्ड्समधून. कशामधून आला आहे तो? लॅटिन वर्ड्समधून. कम मीन्स टुगेदर, पनीज मीन्स ब्रेड. तुम्ही म्हणणार सर टुगेदर आणि ब्रेडचा कंपनीशी काय संबंध? त्याचा संबंध आहे, जर तुम्ही पाहिलं द असोसिएशन ऑफ पर्सन हू टूक देअर मील्स टुगेदर. ज्यावेळी बंच ऑफ पर्सन, असोसिएशन ऑफ पर्सन गॅदरिंग होते एका ठिकाणी आणि तिथं गॅदरिंग झाल्यानंतर जेवणाच्या उद्देशाने किंवा फेस्टिवलमधून त्या फेस्टिवलमध्ये एकत्रित यायचे आणि तिचं बिझनेस रिलेटेड ॲक्टिव्हिटीबद्दल ते काय करायचे? चर्चा करायचे. बिझनेस रिलेटेड ॲक्टिव्हिटीबद्दल ते चर्चा करायचे आणि त्यांचे जे काही चर्चा व्हायच्या त्या सर्वच्या सर्व त्या एका फेस्टिवलमध्ये होत होत्या. त्यानंतर कंपनी हा जो वर्ड्स आहे तिथून सुरुवात झाली आहे कंपनी वर्ड्सची, या कंपनीच्या वर्ड्सच्या उगमची. आता आपण पुढे पाहणार आहे. पुढे काय म्हणतो तो? आता मी जे आधी सांगितलं त्याबद्दलच त्याने साध्या शब्दामध्ये स्पष्टीकरण त्याचं आहे. काय म्हणतो तो? मर्चंट इन द अर्लियर past organized festive gathering and took advantage of the gathering to talk about the business matter. Gatherings to talk about the business matter. कशाबद्दल चर्चा व्हायची म्हणते तो तिथं? बिझनेस मॅटरबद्दल. बट पुढे काय म्हणते तो? बट ॲज अ बिझनेस मॅटर बिकम मोर कॉम्प्लिकेटेड. बिझनेस मॅटर कशी आहे म्हणजे मोर कॉम्प्लिकेटेड. दे कुड नॉट डिस्कस ॲट अ लेंथ ॲट द गॅदरिंग. ते गॅदरिंगमध्ये किंवा त्या फेस्टिवमध्ये चर्चा करणं एवढे शक्य नव्हते. तर त्यामुळे कंपनीचा उगम झाला. कंपनी ह्या वर्डचा तिथून उगम झालेला आहे. पुढे पाहणार आहे आपण आता आणखी द ओरिजन ऑफ द वर्ड कंपनी. बिफोर द इन्सेप्शन ऑफ कंपनी अस्तित्वात येण्याच्या आधी टू मोड्स ऑफ कॅरिंग आउट बिझनेस वेअर कॉमन. म्हणजे व्यवसाय करण्याकरता दोन मोड्सच्या माध्यमातूनच तिथं व्यवसाय व्हायचा. आधी कंपनी अस्तित्वात येण्याच्या आधी फर्स्ट मोनोपली, सेकंड पार्टनरशिप. फर्स्ट काय आहे म्हणते तो? मोनोपली. आणि सेकंड काय आहे? पार्टनरशिप. इथं काय म्हणते? इन केस ऑफ मोनोपली देअर वॉज अ ग्रेट रिस्क इन्व्हॉल्व ॲज अ सिंगल पर्सन इन्व्हेस्ट कॅपिटल अँड ही बिअर द लॉस एंटायर बर्डन. प्रॉफिट झाला तर काही हरकत नाही ऑनरला, पण जर मोठा लॉस झाला तर पूर्ण व्यवसाय मोनोपॉली या मोडमध्ये पूर्ण व्यवसाय बंद पडण्याची शक्यता जास्त राहत होती जर तिथं लॉस झाला तर. अँड इन केस ऑफ पार्टनरशिप इट वॉज मोर सुटेबल फॉर स्मॉल स्केल बिझनेस. पार्टनरशिप फर्म हा जो किंवा पार्टनरशिप हा जो एक मोड आहे हा स्मॉल स्केल बिझनेस करता कसा होता? सुटेबल होता. आणि त्यानंतर could be financed and merged by a limited number of people. With the advent of industrial revolution during 18th century. ही ध्यानात ठेवायचं होऊ शकते की इंडस्ट्रियल रिव्होल्युशन कधी झालं. तर हा क्वेश्चन जर आला तर ते कोणत्या दशकामध्ये झाला आहे? 18व्या दशकामध्ये इंडस्ट्रियल रिव्होल्युशन झालं. आणि पुढे काय म्हणते? द बिझनेस ॲक्टिव्हिटी एक्सपॅन्ड ट्रिमेंडियसली. आणि ज्या काही बिझनेस ॲक्टिव्हिटीज आहेत त्या खूप मोठ्या प्रमाणामध्ये एक्सपॅन्ड झाल्या. त्यावेळी हे दोन्ही मोड काय झाले? या दोन्ही मोडमध्ये व्यवसाय करणे हे शक्य झाले नाही. बोथ दिस डिव्हाइस फेल टू फुलफिल द नीड्स ऑफ लार्ज स्केल बिझनेस विच नीडेड ग्रेटर कॅपिटल रिसोर्सेस. देअरफॉर केम अ न्यू डिव्हाइस. एक नवीन मोड अस्तित्वात आला आणि तो मोड कोणता होता तिथं? कंपनी.
तो मोड कोणता होता? कंपनी. आपण एका प्रिव्हियस हिस्ट्रीपासून तो वर्ड्सपासून आपण कंपनी काय आहे हे पुढे आपण पाहत येत आहे. चला पुढच्या स्लाईडवरती. आता पुढच्या स्लाईडवरती आल्यानंतर आपल्याला इथं समजेल जनरल डेफिनेशन ऑफ कंपनी. कंपनीची एक सामान्य साधी सरळ जी एक व्याख्या आहे ती व्याख्या आपण पाहण्याचा इथं काय करू? प्रयत्न करू. इथं काय दिलं आहे जनरल डेफिनेशनमध्ये? काय म्हणते तो? कंपनी मीन्स ॲन इनकॉर्पोरेटेड असोसिएशन ऑफ पर्सन. कॉमर्सच्या विद्यार्थ्याला प्रत्येकाला माहीत आहे प्रत्येक असोसिएशन ऑफ पर्सन जर इनकॉर्पोरेटेड असला, रजिस्टर्ड असला तर तो काय राहणार आहे? त्याला आपण कंपनी म्हणणार आहे. मग आता इथं असोसिएशन ऑफ पर्सन मीन्स आता असोसिएशन ऑफ पर्सन समजण्याच्या आधी आपल्याला काय समजायला लागेल? पर्सनमध्ये काय 2 प्रकार आहे. एक नॅचरल पर्सन, सेकंड कोण आहे? आर्टिफिशियल पर्सन. गॉड मेड. आता तुम्ही म्हणणार सर गॉड मेड म्हटलं म्हणजे गॉड मेड तर सर्वच आहे. गॉड मेड मीन्स कोण? ह्युमन मीन्स मोहन, सीता, श्याम हे सर्वचे सर्व काय आहे? गॉड मेड आहे. मीन्स आपण हे सर्वचे सर्व झाले नॅचरल पर्सन. आणि आर्टिफिशियल पर्सन मीन्स कोण? आर्टिफिशियल पर्सन मीन्स कोण? की असे व्यक्ती की जे कायद्याने अस्तित्वात आले आहे, लॉने काय झाले आहे ते त्यांना एक आयडेंटिटी मिळालेली आहे. असे सर्वचे सर्व व्यक्ती म्हटले म्हणजे कोण? आर्टिफिशियल पर्सन. कंपनी ॲक्ट 1956 नुसार कंपनी रजिस्टर्ड आहे, किंवा 2013 नुसार, किंवा 1882 नुसार. या ॲक्टनुसार जर कंपनी रजिस्टर्ड असेल तर ह्या सर्वचे सर्व कोण राहणार आहे? आर्टिफिशियल पर्सन. कोण राहतील? त्या सर्वचे सर्व आर्टिफिशियल पर्सन. पार्टनरशिप ॲक्ट आहे. पार्टनरशिप ॲक्ट 1932. फर्म, ट्रस्ट, LLP हे सर्वचे सर्व ॲक्टने जर कोणती इनकॉर्पोरेटेड किंवा ऑर्गनाइज जर जनरेट होत असेल तर तो काय राहणार आहे? आर्टिफिशियल पर्सन. मग त्या कंपनी असो, फर्म असो, त्यांना राईट्स येऊन जातात सेल करायचा, परचेस करायचा, कॉन्ट्रॅक्ट करायचा, सिग्नेचर करायचा. हे सर्वचे सर्व राईट्स कोणाला येऊन जातात? आर्टिफिशियल पर्सनला. पण आता असं नाही म्हणू शकत आपण की जे काही ह्युमनला सर्वचे सर्व राईट्स मिळतात तेच राईट्स कोणाला? आर्टिफिशियल पर्सनला मिळतील असं काही. जे असं फॉर एक्झाम्पल फंडामेंटल राईट्स कोणते? अन्न, वस्त्र, निवारा. ते राईट्स आर्टिफिशियल पर्सनचे राहणार आहे का? नो, ते राईट्स आर्टिफिशियल पर्सनचे काही राहणार नाही. ठीक आहे, आला लक्षात हा जनरल डेफिनेशन. आता जनरल डेफिनेशन नंतर आपण पाहणार आहे लीगल डेफिनेशन. आता लीगल डेफिनेशनमध्ये काय म्हटलं आहे? लीगल डेफिनेशनमध्ये स्पष्ट सांगितलं आहे त्याने. कशामध्ये? सेक्शन 220 मध्ये. सेक्शन 2 क्लॉज 20 वाचताना बघा आम्ही काय म्हटलं आहे? सेक्शन 2 क्लॉज 20. मी वाचताना काय वाचत आहे? क्लॉज 20. विद्यार्थ्यांनो एक लक्षात ठेवायचं, कोणताही ॲक्ट असो, कोणत्याही ॲक्टमध्ये सेक्शन 2 मध्ये तुम्हाला त्या ॲक्टमधील जनरल डेफिनेशन दिलेल्या राहतात. जनरल डेफिनेशन दिलेल्या असतात. काय दिलेल्या असतात तिथं? त्या ॲक्टमध्ये जनरल डेफिनेशन दिलेल्या राहतात. आणि जेव्हा जनरल डेफिनेशन असतात ते वाचताना तो सेक्शन 2 क्लॉज 20 नॉट अ सबसेक्शन म्हणून त्याला वाचायचा नाही. 220 हे तुमच्या माहितीकरता मी सांगत आहे. आता पुढे पहा, इथं काय म्हटलं आहे? कंपनी मीन्स असोसिएशन ऑफ पर्सन. फॉर्म, कोणता असोसिएशन ऑफ पर्सन? फॉर्म ऑर रजिस्टर्ड. म्हणजे जर तो प्रेझेंट कंपनी ॲक्ट 2013 नुसार जर तो रजिस्टर्ड असेल तर तो एक कंपनी, आर्टिफिशियल पर्सन. किंवा प्रिव्हियस लॉ मीन्स 1956चा, 1913चा किंवा 1882चा. आता तुम्ही म्हणणार आहे सर यामध्ये लीगल डेफिनेशन तर तुम्ही सांगितली, पण कंपनीबद्दल, कंपनीचे नेचर, कंपनीची कॅरेक्टरिस्टिक, कंपनीचे ऑब्जेक्टिव्ह या डेफिनेशनमधून दिसत नाही आहे. या डेफिनेशनमध्ये त्याबद्दल तर काही सांगितलं नाही. एक लक्षात ठेवा, कोणताही लॉ जेव्हा लिहिला जातो तो लॉ
रेग्युलेट करण्याकरता लिहिला जातो. तो लॉ कशाकरता लिहिला जातो? रेग्युलेट करण्याकरता त्यांची वैशिष्ट्य, त्यांचे उद्देश वगैरे एक्सेट्रा एक्सेट्रा ह्या बाबी सांगण्याकरता तो लॉ लिहिला जात नाही. एवढं आपण ध्यानामध्ये ठेवायचं. मग आता पुढे पाहणार आहे आपण. पुढे पहा असोसिएशन ऑफ पर्सन. मागच्या स्लाईडवरती आपण पुन्हा जाऊ. एक आणखी उदाहरण देतो तुम्हाला साधं सरळ. आज रोजी तुमची एक्झाम ऑनलाईन होणार आहे. त्याबद्दल एक नोटिफिकेशन निघालं. त्या नोटिफिकेशनमध्ये तुम्हाला काय राहणार आहे? फॉर एक्झाम्पल फेस डिटेक्शनबद्दल माहिती राहणार आहे. लॉग इन कसं करायचं, त्याचे नियम वगैरे दिले राहतील. त्यामध्ये त्या ॲपचे वैशिष्ट्य तुम्हाला देतील नाही, त्या ॲपचं स्वरूप ते तिथं समजून सांगतील नाही. तो एक नियम राहणार आहे, ते एका क्लॉजनुसार एका नियमानुसार ते कामकाज राहणार आहे. ठीक आहे, आलं लक्षात? पुढे पाहू आपण असोसिएशन ऑफ पर्सन. आता असोसिएशन ऑफ पर्सन किती प्रकारचे आहे म्हणतात? ते 2 प्रकारचे. इनकॉर्पोरेटेड असोसिएशन ऑफ पर्सन, अनइनकॉर्पोरेटेड असोसिएशन ऑफ पर्सन. इथं बघा काय म्हणते, सिंगल पर्सन डिस्टिंक्ट फ्रॉम, सिंगल पर्सन डिस्टिंक्ट फ्रॉम द अदर मेंबर्स कॉन्स्टिट्यूशन कम्स इनटू एक्झिस्टन्स थ्रू. सिंगल पर्सनचं जे एक कॉन्स्टिट्यूशन तयार होतं, आपण 10 लोकांनी काय केलं, एक स्वतःची कॉन्स्टिट्यूशन तयार केली, एक असोसिएशन ऑफ पर्सनचा एक ग्रुप तयार झाला. आणि तो ग्रुप कंपनी लेजिस्लेशननुसार, कशानुसार? कंपनी लेजिस्लेशननुसार ज्या वेळेस तो इनकॉर्पोरेटेड होतो. आता कंपनी लेजिस्लेशन मीन्स काय? कंपनी ॲक्ट 2013, कंपनी ॲक्ट 1956, 1882, हे जे ॲक्ट आहे कंपनीशी रिलेटेड, यानुसार ज्यावेळेस तो रजिस्टर्ड होतो, इनकॉर्पोरेटेड होतो, त्यावेळेस ते असोसिएशन ऑफ पर्सन ते नोंद केल्या जाते, ते ओळखल्या जाते. इट इज नोन ऑफ कंपनी. ठीक आहे. मग कोणकोणते आहे त्यामध्ये? रिलायन्स, TCS, सेल, टाटा, हे काय झालं? सर्वच्या सर्व कंपनी. ठीक आहे, इथपर्यंत आलो. आता सेकंड आहे स्पेशल ॲक्ट. आता स्पेशल ॲक्टमध्ये पहा, आता एक आहे आपलं इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया. ठीक आहे. आता हे काय आहे, याबद्दल मी का बोलू राहिलो? आपल्याला इथं सुद्धा दिलं आहे ICSI, इन्स्टिट्यूट कंपनी सेक्रेटरी ऑफ इंडिया. ठीक आहे. आता याबद्दल सांगायचं जर झालं तर ही एक इन्स्टिट्यूट आहे, आणि या इन्स्टिट्यूटमध्ये बरेचसे CS करण्याकरता मुलं ॲडमिट होतात. ॲक्च्युली जर पाहिलं तर हा जो इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरी ऑफ इंडिया हे 4 ऑक्टोबर 1968 अस्तित्वामध्ये आलं. कधी आलं ते? 4 ऑक्टोबर 1968 अस्तित्वात आलं. पण याला कंपनी सेक्रेटरी ॲक्ट, याला लीगल स्टेटस जो आहे, तो कंपनी सेक्रेटरीज ॲक्ट 1980. कोणता? कंपनी सेक्रेटरीज ॲक्ट 1980 नुसार त्याला एक लीगल स्टेटस मिळालं. कोणाला? ICSIला लीगल स्टेटस कोणत्या ॲक्टनुसार मिळालं? कंपनी सेक्रेटरीज ॲक्टनुसार. कोणता ॲक्ट आहे? कंपनी सेक्रेटरीज ॲक्ट नुसार त्याला काय मिळालं? लीगल स्टेटस मिळाला. मग आता ज्या वेळेस त्याला कंपनी सेक्रेटरी ॲक्टनुसार लीगल स्टेटस मिळाला मीन्स ते इनकॉर्पोरेटेड झालं.
ते इनकॉर्पोरेटेड झाला आणि तो ॲक्ट स्पेशल ॲक्ट म्हणून तो पार्लमेंटमध्ये पास करण्यात आला. आता ज्यावेळेस एखादा व्यक्ती सी एस करतो तो ICSIचा मेंबर होऊन जातो. तो कोणाचा मेंबर होतो? तो ICSIचा. जेव्हा आपण कोणत्या बॉडीमध्ये जातो तर त्या बॉडीचा लीगल स्टेटस काय राहणार आहे हे आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे. तुम्ही रिलायन्समध्ये काम करत आहे, आर यू कंपनी लेजिस्लेशन. तुम्ही LICमध्ये काम करत आहे, तो वेगळा स्पेशल पार्लमेंट ॲक्टमधून राहणार आहे. लोकसभेमध्ये पारित केलेला जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन स्पेशल ॲक्ट आहे, तीसुद्धा एक कंपनी आहे, पण ती स्पेशल ॲक्टनुसार पार्लमेंटमध्ये पास केल्यानंतर अस्तित्वात आलेली आहे. सिडबी, ICSI आत्ताच बोललो मी, त्यानंतर ICAI जिथं आपण जिथं CA करण्याकरता आपण जिथे ॲडमिशन घेतो असा इन्स्टिट्यूट. आता पुढे पाहणार आहे आपण, आणखी पुढे आपल्याला काय दिलं आहे पाहू. नेचर ऑफ कंपनी. जनरल नेचर आहे जे आतापर्यंत आपण पाहत आलो. कंपनी इज अ क्रिएशन ऑफ लॉ. इट इज नॉट अ ह्युमन बिईंग. ओके, आधीच बोललो होतो मी स्टार्टिंगलाच, त्याला ह्युमनचे जे फंडामेंटल राईट्स आहे ते त्याला लागू होतील का? नाही. इट इज ॲन आर्टिफिशियल पर्सन क्रिएटेड बाय लॉ टू क्लॉथ विथ मेनी राईट्स आहे त्याला व्यवहार करण्याचे. त्याच्या काही ड्युटीजसुद्धा राहणार आहे, त्याच्या काही पॉवर्ससुद्धा राहणार आहे. आणि त्यानंतर सो वी कॅन से दॅट कंपनी इज ॲन असोसिएशन ऑफ मेनी पर्सन. वर्ड का वापरला आहे? कंपनी आहे, कंपनी एक असोसिएशन आहे, पण कोणत्या लोकांचं आहे? मेनी पर्सन हू कॉन्ट्रीब्यूट मनी टू अ कॉमन स्टॉक अँड एम्प्लॉय इट सम ट्रेड or business who share the profit and loss arising therefrom. आपण शिकलो आहे शेअर कॅपिटल जनरेट कशी करायची, कोणत्या पद्धतीने त्याचे जर्नल एंट्रीज वगैरे होते, हे सेकंड इयरमध्ये आपण ऑलरेडी पाहिलेलं आहे. स्पेशली हा BCom फायनल 6 सेमिस्टर करता हा व्हिडिओ मी तयार करत आहे. तर त्याकरता मला तरी माहीत आहे की सेकंड इयरच्या विद्यार्थ्यांना हे सर्वची सर्व बाब माहीत आहे. आणि जो काही कॉमन स्टॉक राहतो, जो शेअर्स राहतो, त्याला आपण जनरली काय म्हणतो? कॅपिटल ऑफ कंपनी. पर्सन हू फॉर्म or whom it belongs are a member. Proportion of capital each member is entitled is shares. विद्यार्थी मित्रांनो, मला नक्की वाटते की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला. आणि विद्यार्थी मित्रांनो, मला आणखी चांगले चांगले व्हिडिओ तयार करण्याकरता, मोटिवेशन मिळण्याकरता माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त माझा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून आपल्या विद्यार्थ्यांचा, माझ्या लहान भावांचा फायदा होत राहील. ओके, ठीक आहे.